या पास्ता खायला. संपला व्हिडिओ काढला. पिस्ता रे पास्ता पिस्ता पिस्ता. गाईज आता आलेला आहे पाऊस आणि आम्ही आता आलेलो आहोत खूप दूर MP मध्ये. ना आणि गोरक्षितचं चालू आहे मेकअप. ट्रेनमध्ये मी मेकअप करताय बघायला. लावायचं का गेम आहे गेम आहे. ऑर्डर तर काय करणार नाहीत मित्रांनो, पण जरा साफसफाईसाठी तडका रेस्टॉरंट यायलाच लागते. आपले आणलेले अजून पोरं काय काय घेऊन येतील काय माहिती. त्यामुळे फोन केला म्हणलं तुला एकटा गेला. अरे काढा ना पटपट. जा बरं काही जण वरी जा. बसला खायला एकटाच. आता बोर व्हायला लागले बघा मित्रांनो. टाइमपासला का नाही तर गाणे वगैरे म्हणत बसलो असतो तर आम्ही ओके म्हणजे. कसं वाटायले काय जातो तुला? ते खूप छान मस्त वाटते. आता खूप मोठा समुद्र गेला पाहिला आम्ही सर्वांनी. शुभम भाईला विचार आता कसं वाटतं. शुभम भाया कसं वाटतंय? काय कसं वाटतं? समुद्र बघून आत्ता गेलेला खूप भारी वाटतं. आपल्या वडवील पण पाहिजे होता. मी आता कसं वाटतंय? मी आता झोपलाय मित्रांनो. जंगल चालू झाले. कसं वाटलं सांग जंगल बघून? झोप लागायची मला झोप लागायची. जंगल छान आहे ना इथं. वाघ सिंह हत्ती घोडा पालकी जय कन्हैया लाल की. आता नका मुंबईची राजधानी दिल्ली. मुंबईची राजधानी दिल्ली. सोमान्याचा मुद्दा असा. दोस्तों शांगा खाने के लिए गाइस अभी हमारा रील का प्लान चालू है देखने का. अभी हम जा रहे हैं रील निकालने के लिए. एक दो जन ये देखो पूरी तैयारी हो चुके हैं हमारे दोस्तों. ट्रेन चालू झाली दमानी चालायची. हा ट्रेन थांबती 17 ठिकाणी थांबती. हा जेवण झाले संध्याकाळचं दुपारीच कसं म्हणजे आहे का. आबू आहे ना. बोलायचं का लय नाचायला तर समुद्र आपलं छोटा समुद्र ते काय आहे दादा भाई? छोटा समुद्र आहे. स्मॉल समुद्र आप देख सकते हैं मित्रांनो. आज हमारा दूसरा दिवस है ट्रैवलिंग का और अभी हम 4-5 घंटे के बाद दिल्ली पहुंचने वाले हैं दोस्तों. तो आप सभी आप लोग उधर ही मिलेंगे. देखते चलो. मेट्रोला सोडलं तरी जास्त वेळ लागणार. ते मेट्रो मध्ये काय करणार? इकडून जाता तिकडून येते तिकडून येते इथं यायला लागायला काय कळायलाच नाही. लय मजा आली का? इकडे लप तिकडे लप. हो बरं ठीक आहे. मजाच मजा म्हणा ना. मग काय नाही असायचं नसतंय म्हणायचं असतंय. हो बरं ठीक आहे नागू. हो तिने घेतं 5 घंटे थांबून ठेवू नका. आणि हे कधी ट्रॅव्हल आपली 11 वाजता 12 वाजता मग काय नाही 12 दिवसा मग टाइम भेटते आपल्याला. बसणार 5 वाजता. 2-3 घंटा टाइम आहे आपल्याला. लगेच हरिद्वार मध्ये गेला संध्याकाळी लगेच गाडी किती वाजता 12 वाजता बस.
फिरायचं प्लेट क्रमांक 1ला लवकर या. मला वाटायला थर मी अमरशेटला म्हणलं मी नाव एकट्यात आज मला वाटायचं असे कसं करते गुडघ्यानी लात पंचायत खाली बशी त्यात गोळ्या लावते चौकून पोलीस तसंच मी वाटायचं म्हणलं असलं होतं का काय ती पॉवर बँक जमत नव्हती पुन्हा मग जरा बरं वाटलं आधी आता सोबत पुन्हा आली पॉवर बँक त्यांनी आमच्या समोरच काढलं गेलेलं नाही माझे तसं सगळं एअरपोर्टमध्ये अभिषेक गुच्छाडी प्लेट क्रमांक 1ला लवकर या गेलो आम्ही मी माझ्या मनात भीती चौकून पॉवर बँक मध्ये का त्यात हो जमत नाही आणि मला एकच भीती आता एक कसं मागून गुडघ्याला हाणतील गुडघ्यानी एक अशी बंदूक काही जमत नाही कसं ठेवलं मग जप्त चार्जर आता कसं ठेवलं ते जमतच नाही ना काय जप्त होय वापस नाही दिला माझा दाद्याचा याच्याकडे 2 आहेत ते बॅगीमध्ये घ्यायचं नाही रे खिशात घ्यायचं सोमाताई झाले झाली नजर काळूबाई घ्यावा पदर काय म्हणायचं तेच म्हणायचं झाली नजर एवढं काढू म्हणणं मोठं म्हणणं काय ना म्हण ना, म्हण कोणतं तरी चालू आहे. सगळ्यांनी म्हणा म्हणतो तू दोघं म्हणा. काळूबाईच्या नावानं सांग बरं झाली नजर काळूबाई घ्यावा पदर हळू 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 अगं हळू 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 चल ग काळली मुनी मनात झाली नजर हो काय झालं तर चला मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत आग्रा स्टेशन येथे आता इथं काहीतरी थोडंसं खातोल पितोल आणि पुन्हा परत बसतो चला आहे थोडासा ब्रेक मोठं स्टेशन आहे 5-10 मिनटं जरा फिरून घेतो म्हणजे बसल्यासारखं वाटत नाही आम्हाला ओके मध्ये चला भैया हे कोणता स्टेशन आहे दादा भाईला मित्रांनो उपास आहे त्याच्यामुळे त्याचं चहाचं नियोजन बघायचं आहे आता बघू दा आम्हाला कुठं चहा भेटतंय काय भाऊला चहा केलाय थोडं बॅक करू वाटायला इच्छा झाली चल बरं पुढे बघू काय भेटतोय का. चला चला बघूयात पुढे चहा भेटतोय का अभी हम दादू के लिए सिर्फ एक चाय ले आए दोस्तों और हम सब कॉफी ले रहे हैं इधर कुछ तो फिटिंग चालू है दोस्तों देख सकते हैं आपण दिल्लीमध्ये एंटर करणार आहोत 2 मिनिट फक्त 2 मिनिट 2 मिनिटात म्हणजे अर्धा तास मित्रांनो तरी आमच्या इकडे खायला सुरू केवढा खायला या म्हणलं माय केवढा खायला चला सगळ्यांची आवरावरी झालेले बॅग पॅक केलेले बुटं घातलेले आम्ही बघू शकता सगळं ओके आता उतरली काय लवकर ये. जो आने वाले उनका नंबर डाल देते आता काय हाँ सुबह 7 बजे गाईज काय म्हणते त्याला एकदम असं गावातून ट्रेन चाललेली बघू शकता तुम्ही इकडे सगळे घरच आहे शेजारी एखादा मोबाईल चोरल माझा बघू शकता तुम्ही हो का झालं वाटतं एकदम अशी काय म्हणते त्याला गावातून कशी ट्रेन जाते तशी गावातलं ट्रेन गेलेली आहे आता बघा आता आम्ही आलेलो दिल्लीच्या जवळजवळ 5-6 किलोमीटर राहिलेले बघू शकते तुम्ही तेव्हा सगळी गावात हो हॅलो तिकडून पण तसंच आहे ना जरा एकदम चलो दोस्तों अब यह हमारा आ गया है स्टेशन और अभी हम रुकने वाले हैं इधर स्टेशन में थोड़ा आगे सर को ऑल गैंग चला पटपट चला काय स्टेशन आलेलं आहे मित्रांनो आता चला 2 मिनिटामध्ये अवघ्या काही क्षणामध्ये आम्ही ऐका नाही उतरत आहोत आणि नग 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 तो तिकडं लय गर्दी आहे पुढं गर्दी आहे चला अभी हम उतर गए है मित्रांनो और बाकी की है चला पटपट बाकी की मित्र मंडळी भी आ गए है हमारी चलो अब जाएंगे मस्त पैकी इधर से हमारे तर थोड्या वेळापूर्वी डायरेक्ट कॅमेरा बंद करू लागला कारण की इथं जर रिजन असं होतं
ते आम्हाला तिथले साहेब म्हणले होते कॅमेरा चालू ठेवू नका. आता आमचं झालेलं आहे दिल्लीमध्ये आगमन. आता आम्ही जाणार थोड्या वेळाने आणि जातो. आता बघतो आता कशात जायचं आणि कशात नाही. चला ओके गाईज. इधर की बाकी गँग एवढी सिक्युरिटी नाही काय म्हणते त्याला. एवढे लोक आमच्या महागा लागलेत म्हणताना बघू म्हणजे विचारच करू शकत नाहीत. पण आता काय करणार, हाय आपली एवढी फॅन फॉलोईंग, त्याला काय करणार बरं आपण. होय सगळे विचारायला लागले तर इकडं नेतो आम्ही तिकडे नेतो. पण आम्ही एकदम सख्तमध्ये असं ओकेमध्ये. चला चला मित्रांनो, 3-3-3-3 असे करून आम्ही बसलेलो होतो. या आमच्यासोबत आता मेट्रो स्टेशनला जायला लागलो होतं आणि तिकडे गेलो तुम्हाला दाखवतो. आता गेलेत आमचे एक मागं एक पुढे. चला लगेच मोहिली. आता बंद करतो कॅमेरा. बघा आता आहे का नाही बॅग पाहिजे मागे आता जागा झालेला आहे आमच्याकडून. चला असू द्या. काय आलेलो आहोत मेट्रो स्टेशनला. आता मेट्रो स्टेशनमध्ये बसून बघू तुम्हाला मेट्रोचा प्रवास सांगतो तर कसा आहे काय कसा काय नाही. रिक्षाचा प्रवास झालेला आहे ओके मध्ये. एका रिक्षा 4-4 जण बॅगा मांडीवर घेऊन ओके. बघा इकडं हो लगेच सांगतो तुम्हाला थोड्या वेळाने. हे तिकिटाचं असलं म्हणतोय मित्रांनो, हे तिकीट जे आहे का हे हरपून द्यावं लागत नाही काय नाही. जर हरपलं तर मग तुम्ही त्या ट्रेनमध्येच बसला तर संपला विषय. असा विषय ह्याचा. त्याच्यामुळे इसको खोने का नाही हे बात सब क्लिअर मे रखे ध्यान में. आम्ही आता इथं स्टेशनला आता मेट्रो बघायला लागलो तर आमची कोणती आहे हे तिकिटाचं महत्त्व तुम्हाला सांगितलेलं आहे. बघूत आता हे कुठं कुठं लागतं आणि कुठं कुठं लागत नाही. चला हे मेट्रो स्टेशन बघा. सॉरी मेट्रो म्हणजे स्टेशनच म्हणायचं आहे. लय खतरनाक आहे बस आमची. पण मी काय ब्लॉग काढणार नाही आतमध्ये कारण की गर्दी तुम्ही बघू शकता इथं. EC मध्ये आम्ही होतो का हां EC मध्ये आम्ही होतो तेव्हा आम्हाला लय छान वाटलं होतं. पण आता लय गरमायला लागले बघा. लय म्हणजे लयच गरमायला लागले. हे इकडं अर्धी इकडं अर्धी. चला आलेले सगळे आणि आता चला आता आम्ही जाणार. हां हे झालेलं आहे. आता आम्ही इथनं निघलो. चला हे कुठं ठेवायचं आता. हे ह्याच्यात टाकलेलं आहे आणि इकडून आम्ही आता चाललो आहोत. चला तर कसा वाटला तुम्हाला मेट्रोचा प्रवास. आम्हाला छान वाटला. पण एवढी गर्दी असते लय घाण गर्दी असती. हवा बी ती लय भारी भारी असते. पण न गं आपल्याला न गं परत न होय तुफान गत. आम्ही आता रोड क्रॉस केलेला आहे. सगळी गँग आलेली तिकडून पलीकडे क्रॉसिंग नसताना आता आम्ही आमची जिथं ट्रॅव्हल्स येणार आहे का आम्ही तिथं जायला लागलेलो मित्रांनो काय. आणि आता तिथं जाऊन आम्ही आमचे आहे का बॅगा ज्या आहेत का ठेवणार आहेत कारण की ह्याचं वजन लय झालं आहे. पार बघू शकता तुम्ही असं वन उमटलेत लय म्हणजे लय घाण वजन झालं आहे. आता जातो तिकडे बघतो काय नियोजन लागतं काय नाही. चला हालत बघू शकता तुम्ही मित्रांनो. आम्हाला काय इथं बॅग आठवायला काय सापडलेलं नाही आहे. आता परत आम्ही जायला लागलेलो बाहेर. नुसता घाम आगून बघा. लय बेकार म्हणजे लय बेकार. आमची ट्रॅव्हल काय आपली ट्रॅव्हल्स यायला आहे का नाही थोडासा टाईम आहे. त्याच्यामुळे आता आम्ही इथं स्ट्रीट फूडला आहे का नाही राजमा चावल खायला लागलेलो होतो. चला कुठून नाही आता आम्हाला इथं थांबायचं आहे. चला बघू शकता आमचा पसारा आणि बाकीचे पोरं गेलेले बाहेर आणि आम्ही थांबलेलो. आता 12 वाजेपर्यंत आम्हाला अशीच वेटिंग करायची आहे. आता काय करावं गरमायला लागलं एवढं डेंजर लय भयानक गरमायले बाबा. हिवाळ्यात असलं म्हणल्यास उन्हाळ्यात आणि ह्याच्यामध्ये काय दिवसा कटलं असं इथं. आता तरी संध्याकाळी म्हणून जरा ओके बाबा लय घाण आहे लय घाण. चला हिंदी सांगू का मराठी. कसं सांग. आता एक बायाची आता एक पोरगी हरपली होती. ही बाया रडू रडू बेजार झाली. आम्ही तिथं बसलेलो होतो तर ती आम्हाला परेशान वाटली. त्यामुळे त्या बायाला जाऊन विचारलं आम्ही काय झालं म्हणून. आम्हाला वाटलं नेमकं कोणतरी हरपला असं. ती म्हणली आमची एवढी एवढी पोरगी होती 9 वर्षाची ती हरपली. मग आम्ही त्यांची मदत केली थोडीशी. आम्ही इकडं तिकडं धावपळ केली समजा. मग आम्हाला सापडली तिथं. त्या बायाने फोटो दाखवला मोबाईलमध्ये. त्या फोटोतले ती बायाला म्हणलं त्या पोरीने कपडे कसले घातले. ती म्हणली हेच फोटोतलेच कपडे घातलेले तिने. मग तिथं इकडं तिकडं गेलो समजा. तिथं त्या बसच्या पाठीमागे होती ती बसलेली. मग सापडली दिलं त्या बायापाशी. ओके धन्यवाद. हे चला अभिनंदन 4 इधर की गर्मी हो रही है हमारे बंदी. मालिश चालू आहे गायज मालिश. आतमध्ये असली गरमी व्हायला लागली म्हणताना मित्रांनो लई
आणि आता आमचं काही नाही, फक्त डायरेक्ट ट्रॅव्हल्समध्ये बसणार आहेत आणि डायरेक्ट आमच्या लोकेशनला जाणार आहेत. त्याच्यामुळे दिवस दुसरा हा मी ब्लॉग इथं चेंज करतोय. तर बाकी काही नाही, लाईक करा, शेअर करा, कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. तुम्हाला कळलं आमची ट्रिपचा विषय काय ना काय अडचणी आल्या किंवा काय भारी वाटलं किंवा काय छान वाटलं, कसं एन्जॉय केला, काय केला दाखवतो तुम्हाला. पण आजच्या दिवस हा ब्लॉग मी इथे चेंज करतो, इथून पुढे कंटिन्यू करत नाही, कारण की थोडीशी तब्येत पण ठीक नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, आता डायरेक्ट फक्त ट्रॅव्हलिंगच आहे, डायरेक्ट बसणार आहेत. आणि म्हणजे आज आराम केला तर परत केदारनाथला म्हणजे वरती जायला थोडीशी एनर्जी वगैरे राहील. त्याच्यामुळे मी हा ब्लॉग इथं चेंज करतो. चला, जय हिंद गाईज. जय हिंद.